उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। अंबा माता की जय, अंबा माता की जय, अंबा माता की जय। श्री दुर्गा सप्तशती प्रार्थना। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगनसदृश्य तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचल सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तं नमामि। ओम रक्ताड रक्तवर्ण पद्यनेत्र सुहास्यवदन कथा टोपी च माला दंडक मंडलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अघहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदी मध्याग्र कोठे नसे पाहता असोनी निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवल अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जे आपुल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देई जे सदैव पाप तापा आणि दैन्य सर्व जाव निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपै शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इटुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनी संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तूचे एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। देव्या कवचम ओम अस्य श्रीचंडी कवचस्य ब्रह्म ऋषी अनुष्टुप छंद चामुंडा देवता अंगन्या सोक्त मात्तरो बीज दिग्बंध देवता तत्वम श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वे जपे विनियोग। ओम नमश्चंडिकाय मार्कंड उवाच अतिगुह्य जे संसारी मानवा संरक्षक पितामह ते सांगावे अद्यापि न दिले कुणा। ब्रह्मा उवाच ऐसे गुह्यात्मक विप्रा सर्व भूतोपकारक देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुने। प्रथम शैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटा ती कुष्मांडा चौथी असे पंचम स्कंद माता ती षष्ठ कात्यायनी असे सातवी कालरात्री ती महागौरी ती अष्टम
नवम सिद्धिदात्रिती नवदुर्गा यशस्विनी हे सर्व नाम सर्वत्र महात्मा वेद बोलिला. अग्नीत जळता कोणी शत्रूने खेळता रणी विषम संकटा माझी भयार्ता शरणागता न त्यांचे होतसे केव्हा अशुभ रणसंकटी विपत्ती ना दिसे डोळा शोक दुःख भय नसे ज्या भक्ता स्मृती देवाची पावे श्रेय वृद्धी तो देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित प्रेतारूढ तू चामुंडा वाराही महिषासना ऐद्री गज समारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखी वाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूप धरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मे हंस समारूढा सर्वाभरण भूषिता माता समस्त ऐशाया सर्वयोग समन्वित भूषणे शोभती त्यांना रत्ननाना सुशोभित क्रोधयुक्ता समस्ता या रथी शोभती देवता शंख चक्र गदा शक्ती हालानी मुसलायुधे खेटक तोमरा आणि परशु पाशा आणखी कुंत त्रिशूल आयुध शारंगादी महानते दैत्याच्या देहनाशाशी भक्ता अभय द्यावया देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रस्त्र धारिती नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोत्साहे महाभय विनाशिनी पाहता भय शत्रुषी देवी गे मज रक्षतु पूर्वेसी ऐद्री रक्षाया आग्नेयी अग्निदेवता वाराही दक्षिण दिशे नैऋत्ये खडग धारिणी वारुणी पश्चिम दिशे वायव्ये मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्य शूलधारिणी ऊर्ध्व ब्रह्मानी रक्षावी वैष्णवी अधवासिनी दश दिशा रक्षो ऐसी चामुंडा शववाहना पुढे पुढे जयारक्ष विजयारक्ष मागुनी अजिता वाम भागाशी दक्षिणे अपराजिता उद्योतीने शिखा रक्षो उमा रक्ष तू मस्तका मालाधारी ललाटासी भूकुटीसी यशस्विनी त्रिनेत्रा तू भ्रूमदेसी यमघंटाती नासिका शंखिनी चक्षु मध्यासी कानाशी द्वारवासिनी कपोलकलिका रक्षो कर्णमुलासी शाकरी सुगंधा नासिका रक्षो उत्तरोष्टासी चर्चिका अधरा अमृतकला जिव्हेला ती सरस्वती दंता रक्षावी कौमारी कंठदेशासी चंडिका घाटीशी चित्रघंटाती महामायाती टाळुशी हनुवटीशी कामाशी वाणीशी सर्व मंगला ग्रीवेशी भद्रकालिती पृष्ठवंशा धनुर्धरी नीलग्रीवा बहिकंठा नलिका नलकुबरी स्कंधाशी खडगिनी रक्षो बाहुसी वज्रधारिणी दोन्ही हाताशी दंडिनी रक्षो अंगुली अंबिका सुलेश्वरी नखा रक्षो कुली रक्षो कुलेश्वरी सना रक्षो महादेवी मना शोक विनाशिनी हृदया ललिता देवी उदरा शूलधारिणी नाभिनी कामिनी रक्षो गुह्येश्वरी तथा पूतना कालिका लिंगागुदा महिषवाहिनी कटिभागा भगवती टोंगळे विंध्यवासिनी रक्षावी कामपूर्णा ती पोटरीशी महाबला गोट्याशी नारसिंही ती पादपृष्ठाशी तेजसी श्रीपादांगुली रक्षो तळवे तलवासिनी दंटकराली नखाशी केशासी उध्वकेशिनी रोमकुपाशी कौबेरी त्वचा वागीश्वरी तथा रक्तमज्जा वसामास हाडमेदाशी पार्वती अंतराशी कालरात्रिती पित्ताशी मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशा कफाचूडामणी तथा ज्वालामुखी नखतेजा अभेद्या सर्व संधीशी ब्रह्मानी वीर्य रक्षावे छाया छत्रेश्वरी तथा अहंकार मनबुद्धी रक्षावी धर्मधारिणी प्राणापान रक्षणासी समान ध्यान रक्षणा एक वज्र हस्ता देवी प्राणकल्याण शोभना रसरूप गंध शब्द स्पर्शासी देवी योगिनी सत्वरज तमोगुणा रक्षो नारायणी सदा रक्षो आयुषी वाराही रक्षो धर्मासी वैष्णवी यश कीर्ती लक्ष्मी विद्या रक्षो चक्रिनीती धना इंद्राग्नी गोत्र रक्षावे पशु चंडिके महालक्ष्मी ती पुत्राशी रक्षो पत्नीसी भैरवी पंथाशी सुपता रक्षो मार्ग क्षेमकारी तथा राजद्वारी महालक्ष्मी विजया सर्वता स्थिता
रक्षाहीन असे स्थान कवचिनच बोलिले. रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी. शुभेच्छा अंतरी ज्याच्या पाऊल टाकता कुठे. कवचा स्मरुनी जावे तेथे. जाणे असेल की अर्थलाभ मिळे तेथे. सर्वेच्छा पूर्तीचा जय. अभिष्ट वस्तू चिंतावी तेथे प्राप्ती सुनिश्चित. परमेश्वर्य अतुल लाभे तो भूतलावरी. निर्भय होतसे त्याला संग्रामी न पराजय. त्रैलोक्या माझी तो पूज्य कवचाने सुरक्षित. दुर्लभ देवतांशी जे देवी कवच हे असे. त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवूनी. देवी कला प्राप्त होती त्रिलोकी अपराजय. आयु शतवर्षाची अपमृत्यू कदा नव्हे. नाशती व्याधी साऱ्या माता कोडा आणि मृगी. स्थावर जंगम आणि कृत्रिम विष नाशती. अभिचारिक जे काही मंत्र तंत्र भूमी तळी. भूचर खेचरा आणि नाशती. जलदेवता कुलदेवी जन्मदेवी. माला डाकिनी शाकिनी. अंतरिक्ष चरा घोरा डाकिन्या ज्या महावला. ग्रह भूत पिशाच जे यक्ष गंधर्व राक्षस. ब्रह्म राक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिकी. कवच हृदयी ज्याच्या पाहता पळती तया. होतसे मान्य राजासी. सतेज यशवान तो यश वाढे तयाचे. या कीर्तिमंडित भूतळी जपो सप्तशती चंडी. पाहिले कवच वाचुनी हे वन पर्वतारण्य भूतळावर. जोवरी संतती नांदते त्याची पुत्र पौत्रादी तोवरी. देहांती परम स्थान महामाया कृपा बळे. सुर दुर्लभ जे नित्य भक्ता ते साध्य होतसे. पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्य शिवासवे. ओम श्री देवी कवच कुलदेवतार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अर्गला स्तोत्रम. ओम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषी अनुष्टुप. छंद श्री महालक्ष्मी दैवता श्री जगदंबा प्रीत्यर्थे. सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगो. ओम नमः चंडिकाय. मार्कंड उवाच. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी. दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते. जय त्वदेवी चामुंडे. जय भूतार्ती हारिणी. जय सर्वगते देवी कालरात्री नमोस्तुते. मधुकैटभ हंती विधातृवरते नमः. रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे. महिषासुर हंती हे भक्तासी सुख दे नमो. रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे. रक्तबीज वदे देवी चंड मुंड विनाशिनी. रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे. शुंभ निशुंभ धूम्राक्ष मर्दिनी देवी विक्रमा. रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे. पद्मपाद वंदिता हे सर्व सौभाग्यदायिनी. रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे. अचित्य रूप चरिते सर्व शत्रु विनाशिनी. रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे. निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तीने तुला. रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे. भक्तीने स्तोत्र जे गाती चंडिके व्याधी नाशिनी. रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे. चंडिके जे तुला नित्य पूजती भक्तीने जन. रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे. घ्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख. रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे. द्वेषी नाशोत जे माझे मज लाभो महाबल. रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे. देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा. रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे. देव दैत्ये शिरोरत्न घासती चरणावरी. रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे. विद्यावंत यशस्वंत लक्ष्मीवंत असो जन. रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे. प्रचंड दैत्य दर्पग्ने चंडिके शरणागता. रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे. चतुर्भुजे चतुर्मुख संतुष्टे परमेश्वरी. रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे. विष्णू करी नित्य स्तोत्र भक्तीने देवी अंबिके. रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे. हिमाचल सुतानाथ गातसे परमेश्वरी. रूप जय यश देई नाशवी षड्विकार हे. इंद्राणीपती सद्भाव पूजिते परमेश्वरी.
रूप जय यश देई नाशवी षडविकार हे. प्रचंड भुजदंडाचे होत निगर्व दानव. रूप जय यश देई नाशवी षडविकार हे. श्री अंबिके भक्तासी देशी आनंद थोर तू. रूप जय यश देई नाशवी षडविकार हे. मनासारखी पत्नी संसार सिद्धू तारिणी. मनोहर लाभावी ती कुलवान सहचरी. हे स्तोत्र आधी वाचोनी वाचा सप्तशती पुढे. जप संख्या फल लाभे सर्वे पचूर संपदा. श्री देव्यार्गला स्तोत्र कुलदेवतार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अथ कीलक स्तोत्रम्. ओम अस्य श्री कीलक मंत्रस्य शिव ऋषी अनुष्टुप छंद. श्री महासरस्वती देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोग. ओम नमश्चंडिकाय. मार्कंड उवाच. ओम विशुद्ध ज्ञानदेहाय त्रिवेद दिव्यलोचना श्रेया प्राप्तिनिमित्ताय नमो सोमार्धधारिणे. अभिकीलकासवे. हे महास्तोत्र कळो पुरे. मंत्रसिद्धी तया पाठी. कल्याण प्राप्ती साधना. उच्चाटनादी सिद्धीसी दुर्लभ वस्तू लाभण्या. सप्तशती स्तोत्र ऐसे देवी सिद्धर्थ देतसे. न मंत्र नौषध तंत्र नको साधना आणखी. जपाविन फळा येती सर्व उच्चाटनादी सिद्धी अन्यत्र मंत्राचे. थोर सप्तशती तरी उत्तर लोक शंकेसी. देव भगवान शंकर. सप्तशती स्तोत्र ऐसे एकची जपता पुरे. समाप्ती नसे तत्पुण्या. गुप्त ठेवी महेश्वर. कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुन. सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्यागुने. देवीसी सर्व वाहुनी. प्रसाद सेवेचे तिचा. कीलक नाम या कर्मा. शिवप्रोक्त सुमंत्र हे. ऐसे कीलक साधुनी वाचे सप्तशती सदा. पार्षद तो देवीचा. सिद्ध गंधर्व होतसे. संसारी भयना कोटे. सर्वत्र फिरता मही. अपमृत्यू चुके त्याचा. मोक्ष त्याला मरोनिया. कीलक निष्कीलन हे जाणुनी. पाठ हा बरा. दोष ना राहती कोणी फळे. सप्तशती तया सौभाग्यादी स्त्रियांमध्ये हा तो संतोष देवीचा. हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर. मंदस्वरे स्वल्पप्राप्ती. पूर्णता उच्च गायनी. उच्च स्वरे करा हा पाठ. सप्तशती सदा. ऐश्वर्य जिचिया भावे. सौभाग्यारोग्य संपदा. शत्रुहानी मोक्षसिद्धी. तिला का भुलती जना. श्री दिव्या कीलक स्तोत्र कुलदेवतार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. रात्री सुक्त. ओम भगवती निद्रा देवी. ब्रह्मा स्तोत्र करी तिचे. श्रद्धा सप्रेम लावणी. महामाया स्तवी अशी. ब्रह्मावाच तू स्वहा तू स्वदा. देवी वषटकारा. स्वरादित्मा सुधा तू अक्षरे. नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता. बिंदुरूप अर्धमात्रा. अनुच्चार्य तुझे रूप. सावित्री संध्या देवी तू. तू माता परमेश्वरी. धारण तू विश्वाची. तूच उद्भव सृष्टीचा. पालन करती सर्वांची. कल्पांती ग्राससी जना. उद्भवकाली तू माता. पोषण जीवनामध्ये. संहाररूप कल्पांती. सृष्टिरूपे जगन्मये. महाविद्या महामाया. महामेधा महास्मृती. महामोहस्वरूपा हे महादेवी महासुरी. प्रकृती तूच सर्वांची. गुणत्रय विभाविनी. कालरात्री महारात्री. मोहरात्री तू दारुण. तू श्री तू ईश्वरी. ऋतू तू बुद्धी बोध लक्षणा. लज्जा पुष्टी तुष्टी शांती. तू क्षमा खड्ग धारिणी. शूलिनी गदिनी घोरा. शंखिनी चक्रिणी तथा. चाप शरधरे देवी. भुशुंडी परिघायुधा. सौम्य सौम्य तरा माझी. तू सौम्य अति सुंदर. परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी. सत्यासत्यात जी शक्ती ती तूच सर्व रूपिणी. सर्व शक्ते स्तवयासी स्तोत्र होईल थोडके. सृष्टीपालक संहर्ता. निद्राधीन तुझ्या गुणे. नसे सामर्थ्य स्तोत्रासी. मज विष्णू सी माय तू. शंकर प्रलयाधीश तूच. आधार त्या शिवा. सर्वांधारे तुझ्या स्तोत्रा. ही योग्य जे आम्ही. तुझे यश थोर देवी. सर्वथा ते प्रशंसती. करावे मोहित यासी. दुर्धव मधु कैटभा. जगदीश्वरा श्री विष्णू. जागवी देवी सत्वर. उपजो बुद्धी विष्णूची.
मारावे दैत्य दोनही. रात्री सुप्त. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. श्री दुर्गाय नमः. अथ श्री दुर्गा सप्तशती. अध्याय पहिला. देवीचा महिमा. कैशी मधुकैटभनाशतो सुरत समाधी वैश्याते मेधा ऋषी सांगतो विनियोग. ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथम चरित्र जपे विनियोग. ध्यान. खडगा चक्र गदानी चाप परिघा शूल भुशुंडी शिरा शंखाधारणजी करी त्रिनयना सर्वांग भूषाधरा नीलासारखी कांती दशका सेवे महाकालिका नाशया मधुकैटभास्तवी विधी निद्रा जगन्नायका. ओम नमः चंडिकाय. ओम ऐ मार्कंडे उवाच. सूर्यतनये सावर्णी मनू बोलती आठवा. उत्पत्ती कथा त्याची विस्तारे ऐक सांगतो कृपावंत महामाया तेने मनन्वंतराधीप. सावर्णी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ. पूर्वी स्वारोचेशा माझी चैत्रवंशीय भूपती सुरत नाम महाराजा समस्त क्षितिमंडला पुत्रासमान तो राजा प्रजापालन तत्पर. कोला विध्वंसी वैऱ्याने धावा त्यावर बोलिला. दंडनीती सुरताची घोर संग्राम तो करी. कोला विध्वंसी जे त्यांनी तरी सुरत जिंकिला. रण सोडून तो आला सांभाळी पुर आपुले. जिंकिले तेही वैऱ्यांनी भूपती खिन्न झाला. अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुनी सेनाबल लुटोनी राजधानीसी जिंकती शिकारीच्या मिशी राजा होऊनी अश्वस्वार तो दुर्दैव लपू पाही जात असे घोर काननी. आश्रम मेधा मुनीचा हिंस्रकही विसावले शोभनीय शिष्यवृंद रान सुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी. काननी विचरे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी. माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता ज्याची या जवळे दुष्ट ते भृत्य पीडक छळता जनवृंदांसी कोण वारी त्या खळा. माझा हत्ती शूर पुष्टकान काय त्याची गती असे. माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की सो कष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयाची या मौजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते. सुरत चिंता वाहुनी दुःखी सोगत त्यावना मेधाच्या आश्रमी पाही आला वैश्य कुणीतरी. कोण तू कोठून आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया. सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणुनी. विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी नृपा. निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झाला मोकळे करुणी चित्त. हृदगत त्यासी बोलिला वैश्य वाच. समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी. श्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी. धन नारी पुत्रहीन आता कोण पुसे जगी. विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना. दुःखीस्त मी वना आलो गृह वृत्तांत ना कळे. असेल सुंदरी कैसे पुत्र स्वजन संपदा. विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर. सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे. राजा वाच. श्रीपुत्र धन वनवासी कारण प्रिय लोभी नारी. पुत्र वाटती का बरे तुम्हा. वैश्य वाच. आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज. मन माझे नावरे हे काय करावे काय ना सुचे. पितृस्नेह नसे पुत्रा धनेच्छू छळती मज. पती प्रेम न पत्नीशी आत्मीय वैरी जाहले. काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी. श्वास मी दीर्घ घेऊनी हृदय दुःख भोगतो. न कळे ममता कैशी जडले चित्ती माझी या. पाषाण हृदय आपता न भुले मी करू काय. मार्कंडेय उवाच. मेधा मुनीच्या सेवेसे आल्या जुळुनी सर्व ते. वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्य तो. विनयनीतीने भावे आदरे बैसले पुढे. वैश्य राजा करी काही वार्तालाप तयास्थळी. राजवाच. भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाची माझी या. मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहु मज. सर्वांगी ममता माझ्या गत राज्याची अस्तव. नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी. घरातून काढला हा वैश्य दुःखी असे येथे. स्वजनत्यक्त राहुनी ममता याची ना तुटे. दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे. ममता दोषयुक्त जी कळूनी झोंबली आम्हा. सज्ञान असूनी आम्ही न कळे गिरलो कसे. विवेकहीन मी आम्ही मूढ झालो आता पुरे. ऋषी वाच. भाग्यवंता समजतासी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री. भोग कुणा रुचे भिन्न भिन्न विषयाची. 84 जनांतरी दिवारात्री कोणी भोगी. विवेकी नर त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी. विषया लागी मानव पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर. नर नारी परी सौख्य भोगती पशु पक्षी ही. स्वये सुधा तृषा यासी परिमोहित चित्त हे. पिलांशी ओधन देती
कळुनी मोह असा आपण प्राप्त जे काही भोगाया दीर्घ काळ ते मानव इच्छिते पुत्रा पशु पक्षी इच्छिते नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही ना मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे योग निद्रा महामाया तिचे बळ सर्व हे जी माया श्री जगता सेविता पाऊले तिची भक्ताशी वर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देतसे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया परा विद्या अतर्की ही जगदीश्वरा विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी राजा उवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा जगी ती जन्मली कोठे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मन ऋषी वाच जगदरूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापक देवकार्य सिद्ध व्हाया अजन्मा जन्म घेतसे अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होतसे कल्पाती निजला होता श्री विष्णू शेष आसने कर्णमळातून त्याच्या मधुकैटभ जन्मले ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मामानी महाभय विष्णू नेत्री योगनिद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधीश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाळुनी सारा घडी मोडी क्षणामध्ये तेज स्वरूप जो विष्णू त्याची भक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलनेसे कोणी तुझे आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुनी जाग आणावया त्याला योग निद्रेस तो स्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मस्तोत्र करी तिचे श्रद्धास प्रेम लावणी महामाया स्तवी अशी ब्रह्मावाच तू स्वाहा तू स्वतः देवी वशकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूप अर्धमात्रा अनुच्चार्य तुझे रूप सावित्री छंदा देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पाती ग्रासशी जना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पाती सृष्टीरूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी ह्री तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडग धारिणी शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिणी तथा चाप शरधरे देवी भूषंडी परिघायुधा सौम्य सौम्य तरा माझी तू सौम्य अति सुंदर परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्यात जी शक्ती ती तूच सर्व रूपिणी सर्व शक्ते स्तवायाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक संहारता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू शंकर प्रलयाधीश तूच आधार त्या शिवाचा सर्वाधारी तुझ्या स्तोत्रानसुनी योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशंसती करावे मोहिता याशी दुर्दश मधु कैटभा जगदीश्वर ती विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूसी मारावे दैत्य दोनही ऋषी उवाच समाधिष्ठासी देवी त्रविली ते दवा अशी नेत्रनासिका हृदयभाऊ शिवक्ष विष्णूची निघाली त्यातुनी देवी ब्रह्मासन्मुख जाहली एक अर्णव जलामध्ये शेषाच्या शेणातुनी योग निद्रेतुनी उठला स्वामी श्री जनार्दन मधुकैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर क्रोध रक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती उठोनी विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला पंचसहस्र वर्ष ते बाहुयुद्धात रंगती उन्मत्त झाले योद्धे महामाया विमोहित दैत्य म्हणती विष्णूशी वर माग मनोस्थित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघे तरी निष्प्राण व्हा जने द्यावावर तुका हा दुसरे न लगे मज ऋषी वाच धोका वरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी आम्हा वधावे जल न जिथे ऋषी वाच तथास्तु म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर जांगेवरी ठेवून या दोघांचे शिर घे हरी ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी ऐक महात्मे देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला ओम श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनंतरे देवी महात्म्य प्रथमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय दुसरा एकत्र तेज देवांचे उद्भव त्याच देवीचा महिषासुर सेनेशी करी निष्प्राण तोरणे विनियोग ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषी श्री महालक्ष्मी देवता
उष्णिक छंदा शांकभरी शक्ती दुर्गा बीजम वायुस्तत्वम यजुर्वेद स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोग ध्यान ओम शोभे अक्षगदानी शक्ती परशुघंटा धनुष कुंडिका शोभे अंबुज खडग शंख सुरभी अष्टादशी हस्तका शूलापाश सुदर्शना धरी तसे हाती प्रसन्नानना सेवी मी महिषासुरापहरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना ओम श्री ऋषिवाच देवदैत्यांमध्ये पूर्वी शताब्द रण जाहले महिषासुर देवेंद्र देवांचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकले महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊनी बैसला पराजित देवता गेल्या ब्रह्मास करुणी पुढे शिवविष्णू जेथे होते विराचित सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र वरुणादिका महिषासुर कांजुनी सोये झाला अधीश्वर स्वर्गीचे देवभूमीस फिरतीहीन दिनते मानवापरी पृथ्वीसी भोगती दुःख यातना दैत्याचे वृत्त सांगोनी जाहले शरणागत नासाया दैत्य ऐसा तो सांगा साधन शक्य ते देवता पेडल्या भारी ऐकता शिव विष्णू ते क्रोधारक्त क्षणी झाले भ्रुकुटी ताठल्या बहु चक्रपाणी महाकोपी तेजवाही मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाचेही तेज त्यात सामावले इंद्रादी अन्य देवांचे तेज पावनी उद्भव एकत्र झाले सारे पर्वतकार उज्ज्वल प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्वही दिशा देवता पाहती नेत्रे तेजश्री तुलना नसे तेजातुनी निघेनारी प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रिलोकांशी शिव तेजे जिचे मुख यमराजाची या तेजे केस डोईस वाढले मह तेजे श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातुनी चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातुनी कटी वरुणा पासुनी जंगा नितंब तेज पृथ्वीचे पद ते ब्रह्म तेजाचे सूर्य तेजात आकळ्या कारंगळ्या वसुतेजे कुबेराचे नि नासिका प्रजापतीची या तेजे वाढले दात देवीचे अग्नितेजात त्रिनेत्र संध्या शे भुकुटी तिची कान वायूतुनी झाले मिळाले देव तेजे त्यातुनी देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले एक शूल दिला प्रेमे पिनाकधर शंकरे एक चक्र हरी देई आदरे अंबिके प्रती वरुण शंख देताही शक्तीचे दान अग्नी दे दिला धनुष्य वायूने भाते दोन सरासवे ऐरावतचा घंटा वज्रातुनी दिले सहस्रनेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे यमाने दिदला दंड वरुणे पाश देवेशे प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तो दे कमंडलू रोमरोमी महातेज सूर्य देई भवानीशी प्रदीप्त ढालकाळाने तलवार दिली तिला शिरसिंधू हार वस्त्रे दे कुंडल चुडामणी दे इकडे अर्धचंद्र दे केयूर बाहुशी नुपुरे दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजिरे मुंद्या बनल्या रत्नाच्या घातल्या अंगुल्यामध्ये निर्मळ फरसा देई विश्वकर्मा सहर्ष तो अस्त्रभेद कवच देवीशी दान देतसे कमलमाला वक्षासी सर्वदा फुल्ल ऐशिजे सागर देवीशी देई पद्मपुष्प करामध्ये हिमाचल दे स्वादिसी सिंह बैसा वयास्तव नाना रत्न मणी देई मधुपात्र कुबेर दे पृथ्वी धरता महानाग शेष दे नाग हारतो अन्य देवता देती अस्त्रशस्त्रादी भूषणे ऐशी सन्मानिली देवी अन्य देवतांनी उच्च स्वरे अट्टहासे ती करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभे आकाशी शब्द उठला भरले नभ त्यागुने गगनी नाद मावेना नभई सान वाटले विश्व घाबरले सारे सिंधुसी कंप झाला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी सिंह हिनी देवता जय गर्जती भक्तिभावे महर्षीनी नम्रत्वे स्तोत्र मांडले त्रिलोका शुद्ध पाहुणे उठले सज्ज दैत्य ते सुसज्जित दैत्यसेना सामोरी धावले त्वरी महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय झाले सिंहनाद जिथे झाला धावला दैत्य त्यास्थळी त्रिलोकी भरले तेजयसी देवी दिसे तया पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी झळके शिरा व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता सहस्रभुज दंडांची देवी दाही दिशा दिसे प्रारंभ झाला युद्धा दैत्य देवांची या तिथे अस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या महिषासुर सेनेचा चक्षुर तो अधिपती करी शस्त्रास्त्र वर्षावतो चामर सैनिकासवे 60 सहस्र रथीचा उदग्र स्वामी तो लढ 1 कोटी रथीचा तो स्वामी लढे महाहनु तीक्ष्ण रोम असी लोम 5 कोटी रथी सवे रथी 60 लक्ष सवे स्वामी वष्कळ तो लढे गजासुरी 1 कोटी ते घेऊनी परिवारित 5 अरब रथीचा बिडाल तो स्वामी तो लढे सहस्रो ते महादैत्य ससैन्य वाहनातुनी वाहने सहस्र कोटी महिषा सुर त्यासवे ससैन्य करी युद्धाशी हत्तीरथ
ह्यातुनी तोमर भिंतीपाल शक्ती फरसा खळव मुसळ पट्टीपाश अस्त्रशस्त्र प्रहार करती खळ वधा या देवी दुर्गेशी प्रहार करीती क्रूर घेरली देवी दैत्यांनी चालली युद्ध तुंबळ उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हानिती फेकती पाश ते काही मारिती खडग कोणी ते उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गा देवीस मारण्या क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडी ते थोडी थकली नाही मुकमलान नसे जरा शस्त्रास्त्र मारी दैत्याशी सविती ऋषी देवता वाहन सिंह देवीचे वनात वनवा जसा रणात असुरा मारी विचरे भय सोडून निश्वास सोडला देवी सहस्रो गण तक्षणी सहस्र होनी दैत्या शस्त्रास्त्र मारती रणी फरसा भिंती पालाने खडग पट्टीश हो घेऊनी सामना घेती दैत्याचा शूरवीर विलक्षण निर्भय देवीचे नेते वधुनी असुरा जना नकारे शंख आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरा वधी देवीशी हर्ष वायाते मृदगंड ठोकती गण भयंकर घंटानादे मूर्छित मारले किती शतावधी महादैत्य वधी देवी महाबला ओढले बांधुनी पाशे मारुनी तलवारती करी द्विधा असुरांशी गदा घाव कुणावरी लागले मुसळ कोणा उकती रक्त ते खळ शूलाने फाटली छाती शव लोळे भूमीवरी बाणवर्षा करीत झाकले सर्व अंबर तुटल्या कटी दैत्याच्या होती व्याकुळ संगरी छिन्न भिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली देव पीडक दैत्याने गतप्रण कलेवरी मधुनी तुटले कोणी जंगगाती दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कोणा दैत्य कोणी असा वीर धडचे राहिला जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीशी युद्ध खेळण्या तुटले देव दैत्याचे कबंद वाद्य ऐकून नाचते रणरंगीते ताल सूर धरुनी खडग शक्ती दृष्टी हाती असंख्य धड धावती देवीशी म्हणती थांब उन्मत्त शस्त्र फेकती रथहती अश्व तुटले वाहिले रक्त भूमीशी चालण्या नुरली जागा रक्ताचे पाठ चालले अरण्य झुलतो अग्नी दैत्य सेना तशी रणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंधन जळते तैसे दैत्य गेले मरुनी ते लागल्या राशी प्रेताच्या रणांगण भयंकर आयाळ हळवी सिंह गर्जना घोर तो करी व्याकुळ प्राण दैत्याचे ऐसेच वदले किती देवीचे गण ते लढती वदती दैत्य सैनिका संतुष्ट देव आकाशी आनंदे वर्षती फुले ओम श्री अच्युत विरचिता या प्राकृत भावार्थ टीका श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनंतरे देवी महात्म्य द्वितीयोध्याय श्री कुलदेवता अर्पणमस्तु श्री स्वामी समर्थार्पणमस्तु। अध्याय 3 सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्व ते महिषासुर ही वधला धन्य दुर्गा महाबली ध्यान ओम कांती सूर्य सहस्र रक्त वसना कंठी शिरो मालिका रक्तालिप्त पयोगधरा जपवटी विद्या अभिधिवरा मुद्रा तीन करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा शोभे डोळे धरून रक्त मुकुटा देवी नमो पाहिमा ओम ऋषीवाच नाश पाहून दैत्याचा चक्षुर दैत्य क्रुद्ध तो धावून आला पुढती वधाया देवी अंबिका संग्रामी देवीवरती सोडी दैत्य असे शरण मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होत असे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले जे त्याचे सारथी अश्व अनायासे विदारले धनुष्य ध्वजा तोडूनी बाणे विधुनी त्या खळा घायाळ अंग प्रत्यंगी केला सेनापती तोरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊनी धावला धनुष्य रथ अश्वाशी मुकला सारथी सेवका तलवार मारली भाळी सिंहाशी घावतो करी भुजा वामजी देवीची प्रहार साधला तिथे बाहुशी लागता तुटली दैत्याची तलवार ती सक्रोध रक्तनेत्राने शूल घेऊनी धावला भद्रकालीशी माराया फेकला नभमंडली सूर्यासम प्रभा चालला तेजवान तो देवीने शूल फेकोनी तोडला शूल सत्वरी चिक्षुर मारला वेगे गतप्राण पडे खळ आला चामर धावोनी देव पीडक दुर्जन हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी देवी महाबला ऐशी हुंकार करता त्वरे शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तक्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला त्वरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडोनी वायू युद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती दोघेही हत्तीवरून आले तेव्हा महितळी भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नभातून उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर दैत्य तत्काळ गतप्राण पडे भूमिशिला वृक्षादी माराने उदग्र दैत्य तो असा देवीचे हातून मेला चपळतेने कराळतो गदेने उद्भत मेला बाणाने ताम्र अंधक बाष्कळ भिंतीपालाने मारी देवी तक्षणी त्रिनेत्रीने त्रिशूलाने उग्रास्य मारला त्वरे उग्रवीर्य महाहनु दैत्य तेही विदारले बिडाल तलवारीने धडापासून तोडला दुर्धर
दुर्मुख दैत्या बाणाने नाश झाला. सेना संहारता ऐशी रेड्याचे रूप घे खळ. महिषासुर ते ताप देवीचे गण त्रासले. हुंदाडा देत कोणाशी खुरांनी मार देत असे. पुष्टसिंगे कोणा मारी वेगाने मरती कुणी. सिंहनादे कुणी मेले निश्वास वायूने कुणी. धराशाही किती झाले देवीचे गण त्या क्षणी. सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबेप्रती. तेव्हा अंतरी क्रोध दाटला महिषासुर त्वेषाने. पर्वत उचली त्वरे सिंगाने फेकुनी. भूमी गर्जना करी घोर तो वेगाने. त्याची या पृथ्वी कंप पावी क्षणोक्षणा. पुच्छाने उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी. शिंगाच्या हालचालीने नाशती मेघ मालिका. श्वासाच्या आयुगतीने पर्वत पडती भूमी. सक्रोध महादैत्याशी पाहता चंडी कोपली. पदार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर. बांधला दैत्य पाशाने रणी बद्ध तया गुणे. रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धारी. सिंह होऊन धावे तो वार आला शिरावरी. क्षणार्धी नर तो झाला खड्ग हाती असा दिसे. ढाल तलवार देवी ती घेऊनी घाव घालिता. सोडी तो मानव रूपी झाला गज भयानक. सिंहाशी ओढी देवीच्या सुंड त्याचा महाबली. खड्गाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ. दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोकात त्रास देत असे. चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जन. सुरभी पिऊनी आंबा अमृतोन्मत्त पावली. रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली. बलोन्मत्त दैत्य गर्जे सिंग मारुनी पर्वता. पर्वत फेकी आकाशे पडावे अंबिकेवरी. देवीने बाण सोडून केले चूर्ण महाचल. रक्तोष्ट ती सुधा सेवी वाचा. शौर्य प्रकंपित देवी वाच. तुझा विक्रम पाहू दे जोवरी मी पिते सुधा. पडता तू प्राणहीन गर्जतील सुरेश्वर ऋषी वाच. ऐसे बोलून ती देवी दाबे पायामध्ये खळ. कंठाशी लक्ष्मी त्याच्या शूलाघात करीत असे. रेड्याचे मुख फोडून बाहेर येतसे नर. देवीने निजशक्तीने येता अर्धा निरोप दिला. तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी. मस्तक तोडी दैत्याचे महिषासुर मसदिनी. हाहाकार रणी झाला दैत्यसेना पळे भये. समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती. देवता महर्षी दिव्य दुर्गास्तवन मांडती. यश गंधर्व ते गाती करती नृत्य अप्सरा. श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावार्थ टीकाया. श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनन्वंतरे. दिव्य महात्म्य तृतीयोध्याय. श्री कुलदेवता अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 4. इंद्रादी देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली. देवीचे मांडले स्तोत्र. ती देवता वरदान दे. ध्यान. ओम कालाभ्रा जी कटाक्षे. आरिकुल भयदा चंद्रभाळे जियेशी. शंखा चक्रा कृपाना. त्रिशूल करधरा धारी नेत्र त्रयाशी. सिंहस्कंधा धीरोडा. त्रिभुवन अखिला पूर्ण. तेज करी जे घ्यावी दुर्गा जयाख्या. सुरमुनी भवती सेविती सिद्धीसी जे. ओम ऋषी वाच. दुर्गा महान महिषासुर दैत्य मारी. शक्रादी देव नमन लीन होती भारी. लावण्य अंग फुलती. यश सौख्ये दाने. देवीस स्तोत्र करती सूर नम्रतेने. जी विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती. ते देव स्वर्ग भुवनी. जिचिया विभूती. जी पूजनीय ऋषी देव जगज्जनाला. हो तियेस नमिता हितदा आम्हाला. ठावा प्रभाव न जिचा भगवानंता. ब्रह्मा शिवान वदवे नित स्तोत्र गाता. ती चंडिका खिल जगत्परिपालनाचा. आहो विचार शुभ मंगल भावनाचा. जी पुण्यवंत सदनाचरी. भाग्यलक्ष्मी पाप्या अभाग्य सुहृदा. सद्बुद्धी उर्मी. श्रद्धा महान कुलीनांतरी. लाज ऐशी पाळी जगास नमितो तिची या पदाशी. नावर्णवे त्वदीय रूप औचित्य ऐसे. ते शौर्य जे असुर नाश कठोर जैसे. जी देव दैत्य समरी सकळा शूर. चारित्र्य अद्भुत कसे स्तवू अपार. तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ. नेने हरिहर तुला नच दोष धूळ. आधार तूच सकळ जगदंशभूता. अव्यक्त तुझ परमा प्रकृती समजता. स्वाहा स्वरूप तुझे तव नाम घोषे. यज्ञात होती सूर तृप्त त्वदीय श्वासी. श्राद्धात तृप्ती पितरा तव कारणे. तेने स्वधा जन तुला म्हणतात माने. जो मोक्ष साधन औचित्य महाव्रताचे. तत्वज्ञ संयमी जना बहुमोल ज्याचे. अभ्यासती मुनी जया निगमापथाला. विद्या परा तूच न अन्य तुझ्या रूपाला. तू शब्द ऋग यजु आणि सुसाम छंद. ऐश्वर षटत्रय श्रुती धन धान्य मुद्रा. तू भूमी आणि कृषीशास्त्र. कृषिकयाती पीडा निवारण अशी तू भाग्यमूर्ती. शास्त्रज्ञ होती तूच ती दृढ शक्ती. मेधा नौका त्वदीय बळ तारी. प्रपंच बाधा तू कैट भारी. हृदयी तव वत्सचिन्ह. गौरी तुझा शिव करी अति थोर मान. ईशस्तु हास अमला शशी पूर्णबिंबा. लावण्य कांती कनका सुकुमारी अंबा. पाहुनी क्रोध चढला महिषासुरासी. केला प्रहार नवला वह मात ऐशी.
चंद्रानने भ्रुकुटी क्रुद्ध तुझ्या भयान, ज्या पाहता महिष तोनच सोडी प्राण, भील कालही जया बघता मुखाला, पाहून तेनच विनाश तरी खळाला, संतुष्ट तू तर जगा हित लाभ होतो, क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो, प्रत्यक्ष दिसे तव लोचनाशी, त्वा मारिले सहखळा महिषासुरासी, तू सुप्रसन्न तरी या जगी मान त्यांचा लाभे, यश श्रीवर उज्ज्वल धर्म त्यांचा, श्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य, धन्य तो पावती जगी मिळवणी श्रेय, धर्मानुसार सुकृती करती सुकर्म, ते भोगती तव कृपायुत स्वर्गधाम, तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती, त्रैलोकी कर्मफळ लाभ तुझेनी होती, नामे तुझ्या भय हरे भवपीडितांचे, तू बुद्धी तेज जगती हित इच्छुकांचे, दारिद्र्य दुःख भय हारिणी एक तुझी सर्वोपकारिणी, ब्रीदावली ते तुझीची पावून सौख्य जन या सुख कामनेत, तू मारिशी खळ जना रणी शूरतेने, ते नरकगामी भवसागरी मुक्त व्हावा, दैत्य जना वदसी तू सदै रणा या, त्वदृष्टीपात जरी काळी विश्वसारे जाळिले विश्वसारे, संहारीशी असुर तू तरी शस्त्रभारे, स्पर्शे पवित्र रिपू होऊनी धरावा, हा भाव तो तव मनात इथे असावा, पाहुनी खडग त्रिशूलाची महान दीप्ती, अंधत्व येन असुरा बल कोण नेत्री, चंद्रानने तव सुदर्शन ज्यास होते अंधत्व तयास, कसे तरी ते दुष्टा पराभूत करी, तव देवी शील लावण्य कांती, तव चिद्रूप ते अतुल निर्गर्व होती सूर, स्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकशी रिपुदळा, करुणात्र प्राणे लावण्य सुंदरी, जिला रिपू कापत आहे, गे थोर कोण तुझवुनी जगात आहे, उदात्त निष्ठुर कृपा हृदयात भारी, ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी, संहारली अरिदळे त्रैलोक शांते, दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते, आम्हा दिले अभय त्वा चिरंजीव केले, माते तुला नमन ठेवुनी पायी भाळे, शूलाने रक्ष हे देवी, खड्गाने रक्ष अंबिके, रक्ष धनुष्य टंकारे, घंटाध्वनी करून या, पश्चिम दक्षिण पूर्व रक्षावे चंडिका आम्हा, त्रिशूल घेऊन हाती रक्षी उत्तर ईश्वरी, भयकारी मनोहारी, त्रिलोकी तुझी जी रूपे, आमचे सर्व लोकांचे हो रक्षण, त्यागुणे खड्ग शूल गदा हाती, अंबिके शस्त्र जे तुझ्या, ते सर्व घेऊन आम्हा रक्षावे तुवा सदा, ऋषीवाच जगन्माता महादुर्गा स्तविली ऐशिया परी, दिव्य पुष्प गंधमाला देवी पूजती देवता, दिव्य धूप भक्तिभावे सुगंध अर्चिती तिला, प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत, देवी वाच तुमचे मनी जी इच्छा मागावं वर मजला, देववाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे, महिषासुर तू वैरी ठार केला तुवा रणी, तरी द्यावे आम्हा काही इच्छिसी तू महेश्वरी, आठविता भेटावे सौख्य हो नामधारका, पट निस्तारावे गे गाती जे स्तोत्र त्याची, वैभव वित्त समृद्धी संपत्ती श्री मिळो तया, आंबे त्वा प्रसन्नत्वे प्रसन्न असे सदा, ऋषीवाच प्रसन्न केली देवांनी भद्रकाली जगतहिता, तथास्तु वर देऊनी झाली गुप्त तिथे, नृपा त्रिलोक हित करती जी देवांच्या देही जन्मले, तिच्या प्राचीन वृत्तांत बोलिलो मी सविस्तर, पुढे देवहितासाठी निशुंभ शुंभ नाशवी गौरीपासून घे जन्म, कथा सुंदर देवीची यथावत सांगतो ऐक प्रसंग पूर्ण तो आता, सर्व ही लोकारक्षाया प्रकटिती पुन्हा पुन्हा, हरी ओम श्री अच्युत विरचिताया, प्राकृत भावार्थ टीकाया, श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मननोत्तरे, देवी महात्म्य चतुर्थोध्याय, श्री कुलदेवतार्पणमस्तु, श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्याय 5. देवीशी स्तविती देव सांगती चंड मंडते, शुंभ पाठवी दूताशी, निराश दूत येतसे विनियोग, ओम अस्य श्री उत्तरचरित्रस्य रुद्र ऋषी, श्री महासरस्वती देवता, अनुष्टुप छंद, भीमाशक्ती भ्रामरी, बीजम सूर्यस्तत्व, सामवेद स्वरूप, श्री महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तरचरित्र पाठी विनियोग. ध्यान. ओम घंटा शूल हालिनी, शंख मुसळा चक्र धनु सायका, हस्ताब्दी धरुणी शरद शशी, जशी कांती मनोहारिका, गौरी देह समुद्भवा, त्रिजगता आधारभूता मा, भावे नित्य सरस्वती, भजते मे शुंभादी केले स्वाहा, ओम क्ली ऋषी वाच पूर्वी शुंभ निशुंभाने हरविला शचीपती, त्रैलोक्य यज्ञ भागाशी त्याचे पासून घेतले, सूर्य चंद्र वायू अग्नी कुबेर वरुण यम याचे पद तया हाती, अधिकारहीन देवता स्वर्गातुनी देवतांशी, बाहेर दैत्य काढिती अपराजिता देवीचे देवास्मरण झाले,
आपत्तिकाली स्मरता मज निश्चित धावेने देवांशी असा आंबेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुःखी स्मरती देवांबिका आठवणी वरा लागी संकटी सोडविन मी देवता चिंतुनी ऐशा हिमालय गिरीवरी भगवती विष्णुमाया स्तविती मन लावणे देवा वाचू नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी नेमे वंदित तुला नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः ज्योत्सामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः दैत्याची लक्ष्मी राजाची उमाकांते नमो नमः दुर्गा तू दुर्गम पारा तू सार सर्वकारिणी ख्याती आणि तू कृष्णा डोंबरेशी नित्यवंदन अति सौम्य अति रौद्रा वारंवार प्रणाम नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई चेतना म्हणवितसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची नितळा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी क्षुधा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी जाती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई कांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी दृष्टी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये भ्रांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूपवे जी सर्व व्यापुनी जगती स्थिरत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभिष्ट लाभे स्तविती जेला सूर जेस सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबा ईश्वरी नसो आम्हा विपदा कदा पिही उदंड दैत्यग्रसिती आम्हा सुरा प्रणाम आम्ही करीतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जनी आम्हाना राहू विपदा कदा कोणी ऋषी वाच देवता स्तविता होत्या जानवे स्नान इच्छुनी त्या स्थळी पार्वती देवी आली राजा तक्षणी विचारिता ती देवांशी देवी भुकोटी सुंदरा उद्भवली तिच्या देही शिवा बोले ते तिथे तिला स्तोत्र माझेच हे गाती शुंभाने तुच्छ लेखले पराभूत निशुंभाचे एकत्र देव सर्व हे पार्वतीपासून तेथे अंबिकोद्भव झाला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जगन्माता तिथे पार्वती काळी झाली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहु शुंभ निशुंभ दैत्याचे सेवक चंडमुंड ते पाहती अंबिकेचे या लावण्य ध्येय यष्टीशी जाऊन या सांगती शुंभा एक लावण्य सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांतिमान जी नसेल पाहिली कोणी कोण कोठली शोध घे असुरेश्वर तू शूर तूच तुई भोग कामिनी श्रीरत्न दिव्य अंगासी दीप्ती सर्वत्र फाकली हिमाचलावरी अजूनही पहा जाऊनी तू सोये मनी हत्या आणि घोडे त्रिलोकी रत्नमालिका ते सर्व तुझ्या सदने सुदैव शोभती प्रभो पारिजात तरुश्रेष्ठ अश्व उच्च श्रवा तू ऐरावत गजरत्न इंद्रापासून घेतले हंस संयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तोत्वा महात्पन्न हिरावला किनी युगमाला सागराने तुला दिली कांचनश्रावी जे छत्र होते वरुणाची या घरी प्रजापतीची यापाशी ते आता जवळी तुझ्या उत्कांतीदा मृत्यूशक्ती सागरातील रत्न जे वरुणपाश तो आज निशुंभाजवळी असे अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझं दैत्यशा सर्व रत्ने तुझ्या घरी श्रीरत्न तेच ना का नाही तुझ्या हातामध्ये नृपा कल्याण माहिती देवी नोये प्राप्त तुला कशी ऋषी वाच ऐकोनी चंडमुंडाचे पाठवी देवीच्याकडे सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगे दयादूता आज्ञेने माझी अजावे बोलावे देवीशी असे उपाय योजने ऐसा आणावे सत्वरी तिला तो दूत तिथे गेला रम्य पर्वत जास्तळी मधुर कोमल वाणी बोलला देवीशी असा दूत वाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर
दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या आव्याहात सर्वत्र आज्ञा मानिती देवता ऐशा त्या दैत्यश्रेष्ठाने तिला संदेश ऐकतो मम त्रैलोक्य अखिल वशवर्ती मज देवता यज्ञभाग ही मी सर्व भिन्न भिन्न समर्पिते त्रैलोकी रत्ने जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची ऐरावत जिंकिला मी इंद्रवाहन तो असे उच्च श्रवा अश्वरत्न आला सागर मंथनी देवता मज वंदोनी नम्रत्वे अर्पिती मला देव गंधर्व नागांचे जवळी रत्न थोर जे ते सर्व माझी यापाशी सध्या आहेत सुंदरी श्रीरत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला रक्तभोक्ते आम्हापाशी त्वा यावे रत्नवल्लिके ममानुज महासुर अथवा मज सेव तू सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमीची वरी परमेश्वर अतुल पावशी मदनुग्रहे विवरुणी बुद्धीशी व्हावी पत्नी तुवा मज ऋषी वाच ऐकोनी दूतवचन दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलली त्याशी जी धरी त्रैलोक ही देवी वाच सत्य तू बोलला दूता अल्प मिथ्या नसे इथे परी मम प्रतिज्ञा ऐशी निश्चय पहिला हा करू मी मिथ्य तो असा ऐकावा मम निश्चय मज जिंकेल संग्रामी मम गर्वास नाशवी माझा समाश शूर होईल पत्ती तो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुनी त्वरे वरावे मजजा सांग विलंब कायसा इथे दूत वाच देवी गर्वार तू होशी मज सांगू नको असे शुंभ निशुंभा पडती उभा राहील कोण गे देव दैत्य गीते आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नार तू कोठे युद्धात राशी उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्धक्षेत्रीचा तया दैत्या सवे कैशी आबले रण इच्छिसी शुंभ निशुंभा जवळी मानाने चलतो आता ना तरी केस ओढुनी ऋणवत नेती ते तुला ऋषी वाच शुंभ निशुंभ ते शूर परी मी करू ते कसे निर्धार पहिला माझा विचारा वाचूनीच हा आता तू सांग जाऊनी बोलिले ते मी आदरी उचित करावे त्यांनी होईल मान्य जे तया ओम श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनंतरे देवी महात्म्य पंचमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 6 धूम्रलोचन वध ध्यान ओम नागाधीश्वरी बैसली फणी मणी दीप्ता नळे शोभली देही कांती अशी दिवाकर जशी नेत्र रेखिली माला कुंभ कपाल अंबुज करा चंद्रार्ध डोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवा कनी अशी पद्मावती द्यातसे ओम ऋषी वाच देवीचे ऐकून ऐसे दूत विद्रोह तो करी दैत्य राजास विस्तारे कळवी वृत्त झाले ऐकुनी दूतवचन सक्रोध दैत्यराज तो धूम्रलोचन दैत्याच्या सेनापतीशी बोलत त्वा धूम्रलोचना जावे आणावे ओढुनी तिला धरुणी केस दृष्टीचे बलात्कारी करुनी तिच्या संरक्षणासाठी यक्ष गंधर्व हो कोणी अवश्य तक्षणी त्यांना वधावे त्वा महासुरे ऋषी वाच आज्ञाकीतासा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्याची सेना घेऊन चालला तेने ती पाहिली देवी हिमाचल वासिनी शुंभ निशुंभाचे पाशी मने गर्जुनी चालतो न मानिशी या वचना तरी ओढुनी केस मी बलपूर्वक क्रोधाने नेल बोलला असे देवी वाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करी मज ओढुनी नेताना करीन नारी कायमी ऋषी वाच ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन हुंकारे तरी आंबेच्या तक्षणी भस्म झाला दैत्यसेना महाक्रोधी धावली आंबेकेवरी बाणशक्ती परशुचा थोर वर्षाव चालला देवीचा वाहन सिंह आयाळ हलवुनी या गर्जुनी सैनिका माझी पडला कुदुनी त्वरे दाडा खंजे तीक्ष्ण मारी विदारी जबड्यामध्ये घायाळ करुनी टाकी महादैत्यासी सिंह तो नाखाने फाडी कोणी कोणाचे पोट तो चिरी चपेटा मारुनी कोणा धडाशी करी वेगळा भुजा मस्तक तो तोडी दैत्याचे पोट फोडुनी केसरी पितसे रक्त आयाळ हलवुनी हाती क्रुद्ध असा सिंह क्षणार्धी चवताळला मारे असुर सेनेला देवी प्रिय महाबली धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले दैत्य राज महाक्रोधे शुंभ संतप्त झाला कापती ओट दैत्याचे चंडमुंड महाखळ आज्ञा देत्यास तो तेव्हा ऐका दैत्य महाबली धरोनी केस ओढाती आणा देवी ते त्वरे ना जुळे तरी ऐका हे शस्त्रास्त्र गावई करा असुरी आपुली विद्या टाकुनी देवीचे वरी वधावी जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनंतरी देवी महात्म्य षष्ठोध्याय श्री कुलदेवता अर्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 7 चंडमुंडवध ध्यान ओम द्यावी ती रत्नपीठा मधुर शुकस्वरा ऐक जी श्यामलांगी पद्माशी पाय ठेवी श्री शशिकाला वाद्य विना सुरंगी कंठी मल्हारमाळा नियमित वेलसे चोळीती रक्तवस्त्रा मातंगी शंख पाचा मधुर मधुमदा कुंकू भाळी विचित्रा ओम ऋषीवाच आज्ञाने शुंभ दैत्याच्या चतुरंगिनी घेऊनी चंडमुंड महादैत्य शस्त्रास
चालले सिंहाचे वरी देवी मंद हास्य करीतसे दिसे हिमाचलाची या सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जना धरण्याला भवानीशी तत्पर सर्व झाला. अंबिका क्रोधायुक्त ती पाहता दैत्य धावती काळा रंगमुखी आला क्रोधे तप्त जाहली. ललाटी भुकुटी वक्र त्यात विक्राळा आनना तलवार पाश घेऊनी काली प्रकटली स्वयं विचित्र खटवांग धरा मुंडमाळा गळ्यामध्ये चित्ताचर्म परिधाना सूक्ष्म मांसा भयंकर अतिविस्तार वदना जेव्हा तरळ भीषणा निमग्ना रक्त नयना नांदे घाबरी दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्याच्या वर कालिका बक्षी प्राणास त्याची पार्श्वरक्षक मारले माऊत अंकुशधारी सांगटा गज सैनिक एका हाती धरुनी त्याचा ती प्राण बक्षित सारथी रथ अश्वादी दैत्यसेना महानती भयानक काळमुखी कालीच्या नाश होतसे लाथ बुद्धे कुणा मारी धक्के दे केस ओढुनी गळा दाबी कुणाचा ती धक्का दे वज्र छातीने असुरांची शस्त्रे तोंडात धरुनी तोरे तोडुनी फोडुनी टाकी दात चाविता अंबिका सैनिक दुष्ट दैत्याचे कालीने सर्व मारिले कित्येक प्राण घेऊनी पळाले भयभीत ते खटवांग तलवारीने दंताग्रे चावले किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दुष्ट महाखळ क्षणात मारली सेना असुरांची महाबळी काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संगरी भयान लोचन देवी बाणांनी न दिसे पुन्हा मेघांनी न दिसे सूर्य देवीच्या मुखमंडली बाणचक्र पडोनिया होता ती लीन तक्षणी सक्रोध गर्जना केली कालीने विकटाद्भुत विक्राळ वदनी दात भयान दिसती तिचे तलवार थोर घेऊनी देवी हुंकार देतसे धरुनी केज चंडाचे पाडी मस्तक भुवरी मुंड धावुनिया येता देवी तलवार घेऊनी क्रोधाने मारुनी त्याला संग्रामी लोळवितसे महाबळी चंडमुंड संग्रामी मरता असे पळाली व्याकुळ सेना दैत्याची सर्व बाजूंनी दोघांचे मुंड घेऊनी काली गर्जोनी थोरती चंडिकेजवळी गेली विजयोन्मत्त बोलत चंडमुंड पशुगे ही भेट मी दिली जी तुला शुंभ निशुंभाशी आता वधावे त्वा स्वैरणी ऋषीवाच पाहुनी मुंड दोघांचे चंडमुंड विनाश तो चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली चंडमुंडास मारुनी आली तू मजपाशी घे चामुंडा म्हणून लोकी तुझी कीर्ती होईल. श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनोन्नतरे देवी महात्म्य सप्तमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. अध्याय 8 रक्तबीजवध ध्यान. ओम प्रभात सूर्यापरी स्नेहनेत्री धरित पाशांकुश बाण हाती प्रदीप्त शक्ती आणि मादिकांनी अशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषीवाच चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली संग्रामी मेली पाहुनी शुंभ संतापला मनी असली नसली सेना दैत्यांनी काढली रणा आज्ञा देऊनी शुंभसादी संग्राम सिद्धीस सेनापती शहांशी उदायुद्ध चला रणी 84 कंबू नावाचे सैनिक घेऊन चला 50 कोटी ते वीर्यशत धौम्र कुलोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी कालक दौरुद मौर्य कालकेय महासूर युद्धाशी सज्ज होनी ममाज्ञेने चला त्वरे प्रखर शास्ता तो शुंभ आज्ञा दैत्याशी देऊनी सहस्रो सैन्य घेऊनी युद्धाशी रणी जातसे भयंकर दैत्यसेना पाहुनी चंडिका रणी टंकार नादे भरवी धरणी गगनांतर देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्यांचा सर्वत्र आणखी बहु धनुष्य सिंह घंटांचा नाद गेला दिगंतरा उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव तुमुल नाद तो ऐसा ऐकुनी दैत्य धावले चंडिका सिंह कालीशी सक्रोध सर्व घेरती ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी ज्या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमा दुजा चंडिकेजवळी गेल्या दैत्यसंहार इच्छुनी रूपवेश ज्या देवांचा शक्ती त्याची तशी दिसे शस्त्रास्त्र घेऊन हाती आल्या युद्धार्थ देवता हंसयुक्त विमानेसी अक्षशूत्र कमंडलू आली श्री ब्रह्मदेवीची शक्ती ब्रह्मानी ती रणा माहेश्वरी ऋषभेशी त्रिशूलवर धारिणी कंकण महानागाचे भाळी चंद्रार्धभूषण कार्तिकेयाची जी शक्ती मयूरवर वाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा वैष्णवी गरुडासी तीन शंख चक्र गदाधर शारंग धनु हाताशी एका हातात खडकते श्रीहरी यज्ञ वाराही शक्तीचे तया वाराह स्वरूपे आली युद्धक्षेत्री उपस्थित नारसिंह नृसिंहाची
नृसिंहा परी आली ते ती केश झाडिता क्रोधे तारिते पडती धरणी इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावतावरी दिसे प्रति इंद्र तिचे रूप सहस्र नेत्र साजरे देवशक्ती सवे चंडी पाहुणे रणी शंकर वदावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देतसे देवीपासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रकट संग्रामी गर्जे शतशिवा तशी ती अपराजिता देवी जटा धुमिल शंकरा म्हणे तू दूत होऊनी बोध शुंभ निशुंभते त्या अति गर्वादासी तसे दैत्य सैनिका इच्छिती युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा दैत्यांनो जा पाताळी जीवित पाहिजे तरी त्रिलोकराज्य द्या इंद्रा देवासी यज्ञ भागतो बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हा लागे भक्षतील तक्षणी शिवदूत जिचा झाला ऐशी सन्मान्य जगी शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात झाले शिवबोधासी ऐकोनी कात्यायनी जिथे असे सकृत दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले मत्सर हृदयी ज्यांच्या ते दैत्य अस्र झोकती रुष्टी शक्ती बाणा आदी देवी लागुनी मारिती टंकारुनी धनुष्यासी अस्त्राशी प्रतिशस्त्र दे शस्त्रस्त्र तोडी दैत्याचे देवी भीम पराक्रमा शूल मारोनी ती काली खडवांगे वधुनी कुणा शत्रूच्या घेऊनी प्राणा विचरे रणभूमीशी ब्रह्मानी कमंडलूचे जल फेकी जिथे कुठे तेथील शत्रू निस्तेज होती हीन पराक्रम माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारुनी वैष्णवी कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संहार साधित इंद्रशक्ती चिया वज्रे शतशः दैत्य दानव रक्त सांडून अंगाचे पडले निष्प्राण भूमीशी वाराही दंत दाडांनी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारी विच्छिन्न लोळती भूमी नारसिंही नखाग्राने फाडी दैत्य महाबली करुणी सिंहनादासी रणी फिरे भयानक शिवदूतीची या नादे भयभीत असुरते शिवदूतीची या हस्ते वध त्यांचा होत क्षणी मातृगण महाक्रोधी वदता दैत्य सैनिका पळाली असुर सेना भयाने प्राण घेऊनी दैत्याशी पळता पायी रक्तबीज महाखळ युद्धा लागी तै काळी तया संग्रामी धावला रक्तदेहातून त्याच्या सांडता एक थेंबही तद्वत दुसरा दैत्य उद्भवे लढण्या रणी इंद्रशक्ती पुढे आले रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधोनी घायाळ दैत्य जाळला थेंब रक्तातून आले तितुके दैत्य धावले युद्ध खेळावया लागे सर्वांची पूर्ण आर्तता वीर्यबल शौर्ययुक्त रक्तबीज समानते रक्तथेंबातून तेथे दैत्य उद्भवले रणा मातृगणा सवे घोर खेळती युद्ध शूरते शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्राम भुवरी पुन्हा वज्राची या घावे घायाळ रक्त सांडितो रक्तबीज असंख्यात होती शत सहस्रिक वैष्णवी चक्र सोडून करी घायाळ दैत्य तो ऐद्रिमारी गदा त्याला शरीर छिन्न होतसे चक्रचा घाव लागून रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्तबीजांनी जगमंडल व्यापले शक्ती मारुनी कौमारी वाराही खडग घालुनी माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदाघात करुनी स्वशौर्यपूर्ण दाविले शक्तिशूलादिघातांनी सांडले रक्तभूमीशी रक्तबीज तयातुनी उद्भवले शताधिक सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज जिथे तिथे भयभीत झाल्या चित्ती तेने संग्रामी देवता पाहुनी खिन्न देवांशी काली चंडीशी म्हणे चामुंडे आपुले मुख पसरावे तुवा त्वरे माझी अशस्त्र पाताने घायाळ रक्तबीज हा रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रासावे त्वा महामुखे संहारता रक्त सारे विचरता रणात्वा छिन्न होऊनी तो दैत्य नष्ट होणार निश्चित ऐशी या युक्तीने पुन्हा रक्तरूपात नये ऐसे बोलून पुन्हा रक्तबीजासी मारित शोषले रक्त कालीने क्रुद्ध रक्तबीज धरी गदा चंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा थोडी दुःखी ना झाली गदा सोसुनी चंडिका रक्तबीजाची या देवीने घाव घातले सांडले रक्त जे त्याचे कालिका नष्ट ते करी रक्तापासून जे दैत्य मारी देवी तक्षणी वज्रबाण खडग रुष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त संहारी तेने दैन्य नव्हे पुन्हा येणे विधी शस्त्रात्राने रक्तहीन महाखळ पडला निष्प्राण पृथ्वीशी नोपाळा रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला महादैत्याची या वधे धैर्य देवांशी जाळले मातृगणा महासौख्य रक्तबीज न राहिले रणोन्माते अतिहर्षे रणी नाचती देवता ओम श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावार्थ टीकाया मार्कंड पुराणे सावर्णिके मनोनुत्तरी देवी महात्मा अष्टमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 9 निशुंभवध ध्यान ओम बंधुक कांचन तनू रुचिराक्षमाळा शोभे
भुजेत वरदांकुशपाश भाळा चंद्रार्थ नेत्रत्रय सुंदर अर्धनारी भावे तिला शरण मी नित आनंदकारी. ओम राजा उवाच विचित्र कथा हे ऐशी स्वामी सांगितली मज देवीची महिमा भारी. रक्तबीज वधामुळे रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभ जे कर्तव्य करती कैसे ते वृत्त इच्छिते मम. ऋषी उवाच रक्तबीजादी दैत्यासी निष्प्राण पाहता रणी शुंभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त झाले. निशुंभ मत्सरे धावे घेऊनी दैत्य सैनिका दैत्य नाशास पाहुनी क्रोध अंतरी दाटला मागे पुढे चहूबाजू सक्रोध शस्त्रे घेऊनी धावती सावनी ओठा दैत्य देवीशी मारण्या. शुंभ सक्रोध तो धावे हरवी मातृकागण मारावया चंडिकेशी संग्रामी जाहला उभा. मेघापरी बाणवर्षा रणी चाले भयंकर शुंभ निशुंभ ते युद्धे देवीशी युद्ध खेळती त्याचे बाण चंडीने तोडले बाण मारुनी. गाव केले तयावीरा अंगी आघात जाहले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊनी देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी गाव तो करी. शूरप्रभान देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडी तक्षणी लागता तेव्हा सोडीत तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडून खंडली मध्ये विभाग होऊन पडे. सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुनी देवीने मारुनी बुक्का शूल मध्येच तोडला. चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाकी. ऐशी चंडी पराक्रमी परशु घेऊन येता देवी बाणास फेकुनी निशुंभाशी रणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमीशी. बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढूनी वधावया अंबिकेशी रणी तो धाव घेतसे अनुपम भुजा आठ सायुध बसवारथी झाकले नभ शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे. तो येता शंख देवीने वाजविला अतिबळे प्रत्यचा ओढूनी केला शब्द दुस्सह संगरी घंटा ती वाजली भारी. दैत्य चित्ती थरारले दिशा दाही भरोनिया दोन्ही गेला नभावरी तेव्हा गर्जतसे सिंह गजचित्कार थांबले गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजित जाहले जग. कालीने उचलोनिया हात भुवरी मारले तयाचा शब्द वाढोनी पहिले शब्द थोपती शिवदूती अट्टहास करीती दैत्य ते रणी. होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला देवी म्हणे अरे दुष्टा आता इथे उभा राहा. तेने धैर्य देवतांची जय हो गर्जते सुटे शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती जिच्या. देवी मारुनी भूताटी शक्ती केली पराजित शुंभ तेव्हा सिंहनादे गर्जवी त्रैलोक हे ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी. शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी. शूलाने मारिता शुंभ आली मोर्चा पडे भूमी डोळा न उघडी ऐसा निश्चेष्ट पडला खळ. निशुंभ होऊन जागा मूर्छेतून रणामध्ये देवी काली आणि सिंह क्रोधी धावा करीतसे. दशसहस्र बाहूंनी निशुंभ चक्र फेकीत आच्छादन धनी केले चंडिकेवर त्यावीर. दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडून ती शर चक्र बाण तयाचे ते तोडी क्षण न लागता निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरूनिया वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला. गदा तोडली देवीने मारुनी तलवार ती दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्या तिला. चंडिका पाहुनी ऐसे शूल फेकी तयावरी छाती फोडूनिया त्याची शूल तो राहिला उभा. दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तनूतून देवीशी म्हणे त्वेषेने रहा उभी देवीने खड्ग फेकून त्याचे मस्तक फोडले. हासली जोर जोराने दैत्य तो पडला धनी सिंह कठोर दाताने दैत्याचे कंठ फोडीत. काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळे कौमारीने कितीकांसी केले निष्प्राण संगरी. ब्रह्मानीच्या मंत्र निरे निस्तेज जाहले किती त्रिशूले माहेश्वरीच्या छिन्न कित्येक जाहले. वाराही ती सुळे मारी तेने मेले किती खळ. वैष्णवी चक्र सोडूनी किती दैत्याशी छेदित ऐद्रिती वज्र मारुनी असंख्य वधी दुर्जन दैत्य मेलेत ते काही पळाले त्यातून किती. काली शिवदूती सिंह यांनी संहार मांडला श्री अच्युत वीराचे ताय. प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनंतरे देवी महात्म्य नवमोऽध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्याय 10वा. ध्यान. जे तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य नेत्रा धनुष रयुतांकुश पाश शूल बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदयात धृते दुलेखा. ऋषी उवाच निशुंभ प्रिय बंधुशी दैत्यसेने सवे मृत पाहुनी शुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रती गर्वार्थ घोषिका दुर्गे. मान्यता व्यर्थ तुझी सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा.
देवी उवाच दुष्टा अन्य नसे कोणी मीच मी एकटी जगी माझ्या विभूती या साऱ्या मद्रूपे मिळती पहा. ब्रह्मांनी आधीच्या देवी अंबेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महाबली. देवी उवाच माझ्या विभूत्या ज्या होत्या मद्रूपी लीन होनी एकटी रणी मी येथे स्थिर व्हावे तुवा शुरा. ऋषी उवाच पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल शस्त्रास्त्र बाणवर्षेने लढती ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी या जना. दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्या युतावरी शुंभ निवारण अस्त्र विच्छिन्न करी सत्वर. दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी हुंकार गर्जुनी तोडी तेव्हाच अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी असुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्री देवी झाकली सकृद बाण मारुनी. देवी तोडी धनुष्यची शक्ती सोडी महादैत्य येतात या अंबिकेवरी. देवीने चक्र मारुनी शक्तीमध्येच तोडली शतशशी दीप्त ऐशी ढाल घे तलवार तो चवताळून या क्रोधे धावला देवीचे वरी. चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्या क्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली घोडेसारथी ते मेले धनुष्य तोही खंडला मृदगल घेऊन हाती दैत्य देवीस लक्षित. देवीने तीक्ष्ण बाणाने मृदगुल तोडला त्वरे बुक्का मारा वया लागे मूढ बांधी महाखळ. देवीशी मारता बुक्का चपेटा दे सुरेश्वरी छातीत तया दैत्याच्या थोरा आघात झाला शुंभ एका चपेट्याने पडला धनी मूर्छित. पूर्ववत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली. बरेच युद्ध पाहता नेत्री सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करीती चित्ती आकाशी शस्त्र दाटती. बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलून या शुंभाशी पाडी भूवरी देवी ती. तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होनी मारा वया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत दैत्यराज शुंभ आला पाहुनी आपल्याकडे. त्रिशूल फेकुनी देवीने पाडी त्याला धरेवरी समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित तेरवा उडाला प्राण दैत्याचा. देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी तत्क्षणी. दुरात्मा शुंभ तो मेला नभ स्वच्छ झाले उल्कापात होते ते थांबले मेघ कुचळ नद्यांचे निळमळ पाणी शांत सुस्थित वाहते शुंभ मेला परिसोनी. देव हर्षित अंतरी गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्य मोहक अप्सरा गण तालाशी धरुनी नाचतो नभे वायू सुपावन वाहे सूर्य कर प्रकाशती प्रज्वल झाला अग्नी भीषण शब्द थांबले. श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनन्वतरे देवी महात्म्य दशमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्याय 11. देवता स्तोत्र करीती देवीचे शुभ मंगल. देवी प्रसन्न चित्ताने वर दे देवता जना ध्यान. बाल रविवत कांती शशी भाळी सुस्तन त्रयीनेत्री सुहास्य वदनावरती वरदा कुशपाश अभयते हाती. ओम ऋषी वाच देवी वदी शुंभ महा सुरेंद्रा इंद्रादी वनी करुणी समोरा कात्यायनीशी सूर स्तोत्र गाती त्यांचे प्रसन्नानन देई कांती. देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे. विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला आदिश्वरी तू चराचराला आधारभूता जगतास एक. मयी स्वरूपा स्थित तू अशोक शौर्या सीमा तव पार नाही पाणी जगा तृप्ती तुझेने होई. तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मूलाग्र विश्वा परमा तू माया मोहित त्वया जगतास केले मोक्षा तू आलोक कितीक नेले. विद्या समजता तूच देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक. तू एक व्याप्ती सकळा जगाला वाणी पराशब्द न तुझ्या स्तवाला. सर्वभूत स्थिता देवी स्वर्ग मुक्ती प्रदायिनी स्तवाया योग्य हे स्तोत्र उक्ती अन्य न याहुनी. सर्वांच्या बुद्धिरूपाने हृदय तू अधिष्ठित स्वर्गापवर्ग दे देवी नारायणी नमस्तुते. कलाकाष्ठ रूपाने परिणाम प्रदायिनी विश्वनाशोत्तर शके नारायणी नमस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सृष्टी स्थिती विनाशी हे शक्ती सुते सनातनी गुणाश्रये गुणमये नारायणी नमस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वक्षात्री हरे देवी नारायणी नमस्तुते. हंसयुक्त विमानस्ते ब्रह्मानी रूपधारिणी कौशांभक्षरिके देवी नारायणी नमस्तुते. त्रिशूल
चंदा ही धरे महावृषभवाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमोस्तुते मयूरकुक्कुट वृत्ते महाशक्ती धरेन घे कौमारी रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते शंख चक्र गदा शारंग गृहीत पर मायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते हाती उग्र महाचक्र दाढेवरी वसुंधरा वराह रूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते नृसिंह रूपिणी उग्रा दैत्य नाशार्थ उद्यमी त्रैलोक्या त्राणसहिते नारायणी नमोस्तुते किरीटिनी महावज्रे सहस्रनयनोज्ज्वले रुद्रप्राणहरे ऐद्री नारायणी नमोस्तुते शिवदूती स्वरूपेण रुद्रदैत्य महाबले घोररूपे महारावे नारायणी नमोस्तुते दंष्टाकराल वदने शिरोमाला विभूषणे चामुंडे मुंडमंथने नारायणी नमोस्तुते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वधे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते मेधे सरस्वती वरे भूती बाभ्रवी तामसी पावावे नियते ईशे नारायणी नमोस्तुते सर्व स्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयातरक्षी हे देवी दुर्गे देवी नमोस्तुते ऐसे हे वदन सौम्य लोचनत्रयभूषित सर्व भयातुनी रक्षो कात्यायनी नमोस्तुते ज्वालाकराल अत्युग्र सर्वसंहारकारी जो त्रिशूलभद्रकालीचा हरोभय नमोस्तुते नाशवी तेज दैत्याचे आपुल्या ध्वनीच्या स्वरे पापनाशवती घंटा रक्षो माता जशी सुता सुशोभित खडग हाती दैत्याचे रक्त मासजा चंडिके शुभ तेने हो प्रणाम तुझा आमोचा आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा अपूर्व तू रुष्ट होता आश्रित जे तेन विपत्ती त्यांना त्वदाश्रितांचे बळ पीडितांना येणे विधिद्वार रंग केला हा दैत्य सिंधू क्षणी आटविला रूपा धरुणी बहुधात्म मूर्ती केली लीला त्वा करी कोण व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझीच संस्था ममत्व गर्तेत महांधकारी तू चाळविशी भ्रमे वृष्टी सारी जेथे अति उग्र विषारी नाग जेथे रिपुडाकू महाकजाग दावा नली सिंधूत सोबतीशी तू रक्षिसी या सकळा जनासी विश्वेश्वरी पाळशी तूच विश्वात्मिके धरशी तूच विश्वेश वंद्या तूच नम्र होती ते धैर्य विश्वे सकळास देती ऋतू वसंत तिलका भावे प्रसन्न परिपालिने शत्रुहस्ते रक्षे सदा रिपू भयात आम्हा समर्थे पापास नाश करुणी सुखवी जगाला उत्पात पाक शमवे जन आपदाला छंद अनुष्टुप पाव आम्हा पेनाम्रांना देवी विश्वातिहारिणी त्रैलोक्य पूजनीय तू सर्वांशी वरदान दे देवी वाच वर मागा देवतांनो इच्छाचे तुमचे मनी सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्य तो देवता उवाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर आमुचे वैरी जे कोणी नाश त्यांचा करी सदा देवी वाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण नंदगोप गृही तेव्हा यशोदा गर्भी जन्मुनी विद्याचलात राहुनी वदीन दैत्य मी तिथे रौद्रावतार घेऊनी पुन्हा पुढे भूमीवरी वैप्रचित नावाचे दानव मज मारणे वदता तया दैत्याशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्यलोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा शतवर्ष अनावृष्टीत जेव्हा होईल भूमीशी मज होणे अयोनिजा स्तविती मुनी ते मज पाहिन शतनेत्राने मुनिजना मी ते क्षणी कीर्तनी गातील तेने शताक्षी म्हणून मला तत्काळीचे मम देही शाख उत्पन्न होतील अवृष्टी तोवरी लोका देतील प्राणदान ते शाकंभरी नाम माझे तेव्हा होईल भुवरे त्या अवतारी मी नामे वदीन दैत्य दुर्गम दुर्गादेवी महाख्याता तेने पावेन नाव मी भीमरूप हिमक्रांती मज येणे असे पुन्हा रक्षावया मुनिवृंदा वदीन राक्षसांस मी भक्तीने नम्र होऊनी स्तवतील मुनी मज भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भुवरी अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी षटपदभृंग होऊनी तया महादैत्यालागी होईन प्राणहत्ती मी भ्रामरी नाम घेऊनी स्तोत्र गातील ते जन पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा अवतारुनी तेव्हा मी करीन नाशक शत्रूचा ओम श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनंतरी देवी महात्म्ये एकादशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यान
कांती बीज जशी मृगेंद्र वहना भासे अतिभीषण कन्या खडग धरुनी ढाल करीती भावे जिचे सेवन हाती चक्र गदा धनुष्यर असी पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशीधरा नेत्रत्रयाध्यात्मी ओम देवी वाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चय सकळ बाधा नाशुनी राही तो सुखी मधुकैटभ संहार महिषासुरघात जो शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशीशी नवमी मनातुनी भक्तीने ऐकती माझे महात्म्य अति उत्तम तयाशी पापस्पर्शिना आपत्ती राहीना कुणी दारिद्र्य पिढीना त्यांना न होती दूर प्रेमळ शत्रूचे भय न राहे भय राजान डाकूचे अश्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी ऐकता भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा महात्मा वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरे सविधा नित्य माझे महात्म्य ज्या स्थळी सन्निधान इथे माझे तेथोनी नच जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठ जे माझे ऐकता वाचता बरी विधी जाणो न जाणो तो करो भाविक मतपूजा बलिपूजा होम आदी सहर्ष सेवने मला शरतकाली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्मे हे माझे भक्तिपूर्वक ऐकती नाशिती आपदा साऱ्या धनधान्य मिळे सुत संदेह काही ना यात प्रत्यक्ष फळ हे असे महात्म्य ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाचे ऐकता भय जातसे श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते राही वंश स्वभक्ताचा आनंद रूप सर्वदा शांती कर्मात सर्वत्र तसे दुःस्वप्न दर्शनी ग्रहाने ग्रासता कोणा महात्म्य ऐकणे बरे भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता दुःस्वप्न तेही सुस्वप्न होतसे पाठ हा असा बालग्रहाने आक्रांत बालका शांती कारणे पडता फूट मित्राशी मित्रता जुळविल हे दुराचारी यांचा नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे राक्षस भूत पिशाच पाठ मात्रेच नाशती माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देतसे पशु पुष्पाद्य धूपादी गंधदीपादी उत्तम विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिन अन्य भोग समर्पणी वर्षाराधन दानत प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्म्य ऐकता त्याचे पुण्य आरोग्य देतसे अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित युद्धचरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना मनुष्य भय वैऱ्याचे महात्म्य ऐकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मार्षीकृत त्यापरी तसे ब्रह्माकृत स्तोत्र सर्व सदहितकारक अरण्याप्रांते एकांती वनवा लागता वना निर्जनी डाकू शत्रूच्या हाती सापडता वना सिंह व्याघ्रा गजराणी येता पाठी भयप्रद राजा क्रुद्ध वधा दाढी अथवा बंध घालीत वादळ उठून नाव उडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्राचा मारा होता भयंकर वेदनाभूषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तया मतप्रभावी सिंहादी डाकू वैऱ्याची यामध्ये स्मरता पळती दूर विघ्ने मनमहिमा अशी ऋषीवाच बोलुनी हे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त झाली देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या यज्ञभाग दोरा सर्व प्राप्त होण्यास लागला शुंभ निशुंभ देवीने मारले दैन्य भीषण जगद्विध्वंसी ते वदता उग्र अतुल विक्रमी राहिले दैत्य गेले पाताळभूमी सेवरी राजा भगवती अंबा असूनी नित्यरूपती जगता रक्षण्यासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देतसे प्रार्थिता तुष्ट होऊनी रुद्धी विज्ञान दान दे गोपाळती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयाती महामारी रूपधारण जी करी समयी सात होती जी अजन्मा सृष्टी रूपती सनातनी तीच देवी समयी सर्वास रक्षित अभ्युदयाची या वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत स्तुती करता पूजोनी गंध धूप फुलादिकी देतती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री अच्युत विरचिता या प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनवंतरी देवी महात्मे द्वादशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 13 देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरत वैश्यासी ध्यान ओम बालसूर्या परिकांती चतुर्बाहू त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुश वरा भय ओम ऋषीवाच ऐसे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जग धारण ती करी
विद्योत्पत्ती तिचे हाती, विष्णू माया भगवती तिचेसाठी. तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित. तया परमेश्वरीसी जावे शरण राजया. आराधकाशी ती मोक्ष भोग स्वर्गादी देतसे. मार्कंडे उवाच. क्रोष्टुके मुनी मेधांचे राजा सुरत ऐकुनी तया सुरता सभाग्या ऋषीस करी वंदन. ममता राज्यच्युतीने होता खिन्न अतिरूप महानुते तया बोधे. राजा वैश्य नदी तटी अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा. देवी सूक्त जपे वैश्य निमग्न तपसाधनी. पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची. अल्पाहारी प्रथम ते पुढे आहार वर्जुनी. एकाग्र मन लावणी चिंतन तपी मांडती. आपले रक्त देऊनी स्वप्राण बली वाहत. आराधिती नियमाने 3 वर्षे महातपी. प्रसन्न दर्शन देई चंडिका त्यांशी बोलली. देवी वाच. राजा वैश्य जे तुमची अभिलाषा असे मनी मागा सर्वच मी देते. तपे संतुष्ट झाली. मार्कंड उवाच. दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड नृप मागत. इह जन्मी शत्रुनाश गतराज्य मिळो म्हणे. विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसो. निरासक्त करी ऐसे नम्रत्वे ज्ञान मागत. देवी वाच. राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे. शत्रू एक न राहील भोगसी स्थिर संपता. तेथे मरता तू होशी विवस्वानास बालक. सावर्णिक म्हणून आम्ही ख्यात होशील पृथ्वीशी. वैश्यवर्या तुझ्या चित्ती जो वर मज मागेल तो मी तुझ वर देते. मोक्षार्थ ज्ञान पावशी. मार्कंड उवाच. ऐसे वर दिदले दोघा अभिलाषित देवीने. भक्ती स्तोत्र ते करीती ऐकुनी देवी अंबिका. अंतर्ध्यान तिथे झाली. सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होऊनी सावर्णिक म्हणून होईल. ऐसे आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होऊनी सावर्णिक म्हणून होईल. क्लिओम श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावार्थ टीकाया. श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी महात्म्य त्रयोदशोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. तंत्रोक्त देवी सूक्त. नमो देवी महादेवी शिवेशी नित्य वंदन. नमो प्रकृती कल्याणी नेमे वंदितो तुला. नित्य वंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः. ज्योत्सना मयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा. शरणागत कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः. दैत्याची लक्ष्मी राजाची उमाकांते नमो नमः. दुर्गा तू दुर्गम पारा तू सार सर्वकारिणी. ख्याती आनिक तू कृष्णा धूम्रेशी नित्य वंदन. अति सौम्य अति रौद्रा वारंवार प्रणामः. नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई चेतना म्हणवितसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये बुद्धिरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी शुद्धा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये छाया रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी शक्ती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये क्षमा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी जाती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये शांती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई कांती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी वृत्ती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये दया रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी तृष्टी रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये माता रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये भ्रांती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः.
चैतन्य रूपे जी सर्व व्यापुनी जगती स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। अभिष्ट लाभे स्तविती जिला सुर, जियेसे सेवी पहिले सुरेश्वर। कल्याणकारी जगदंब ईश्वरी, नसो आम्हा विपदा कुणीतरी। उदंड दैत्य ग्रासिता आम्हा सुरा, प्रणाम आम्ही करतो निरंतर। विनम्र भावे स्मरता तिला जनी, आम्हा न राहू विपदा कदा कुणी। तंत्रोक्त देवी सूक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। प्राधानिक रहस्य ओम या सप्तशती रहस्य त्रयासी अनुष्टुप छंद नारायण ऋषी। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती पाववयासी जपावे। राजा बोले चंडिकेची सांगितली तुम्ही कथा, सांगाव्या अवतारांच्या प्रधान प्रकृती आता। विप्रवराहा मी नम स्वरूपाराधन मला, यथार्थ रूपे सांगावी साधना देवी प्राप्तीची। ऋषी बोले राजा ऐक रहस्य गुप्त सांगतो, भाविक भक्ता अन्यासी कधी मी न निरोपिले। सकळादी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी, दृश्य दृश्य स्वरूपा जे व्याप्त या सकळा जगा। मातुलिंग गदा ढाल पान पात्र चतुर्भुजा, नागलिंग आणि योनी जी धरी हाती राजया। तप्त कांचना वर्णाची तप्त कांचन भूषणा, शून्य या जगता लागी प्रकाश एक देवीचा। सर्वत्र शून्य लोकांसी पाहुणी परमेश्वरी, धरी जी रूप परम तामसी एक उत्तम। गाळल्या काजळा जैसी श्रेष्ठ दाडा सुशोभित, विशाल लोचन नारी कटीसी कृशती दिसे। खडग पात्र शिर ढाल हाती घेती चतुर्भुजा, कंबधहार वक्षासी मुंडमाला तिच्या शिरी। महालक्ष्मी सती बोले तामसी देवता तिथे, मी कोण माझे कर्तव्य सांग माते नमो तुला। श्रेष्ठ तामसी देवीसी महालक्ष्मी वदे तदा, ठेवते तुझ मी नाव सांगते कर्म जे तुझे। महामाया महाकाली महामारी क्षुधा निद्रा तृष्णा एकवीरा काल रात्री दुरतया। ऐसी तुझी नाम माला कर्तव्य करता जुळे, सक्रिय नाम जे घेती पावती सुख ते जन। बोलुनी हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी, सत्वगुणाने ती शुद्ध गौरीनी चंद्रिका जशी। अक्षमाला कुशधरा विना पुस्तक धारिणी, ऐसी ती देवता श्रेष्ठ नामे संबोधली तिला। महाविद्या महावाणी भारती वाक सरस्वती, आर्या ब्रह्मी कामधेनु वेदगर्भा मतीश्वरी। तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती, योगी स्त्री पुरुष जोडे ती निर्मावे आपुल्या गुणे। बोलोनिया महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती, निर्मितसे तया काली जी सुज्ञ कमलासना। ब्रह्मा विधी विरीची, नाम देई नरोत्तमा। श्री पद्मकमला लक्ष्मी, नारीसी नाम देतसे। महाकाली सरस्वती, निर्मिती पुरुष स्त्रिया, तयांची ठेविली जिका। नामरूपे निवेदितो, नीलकंठ रक्तभाव, श्वेतांग चंद्रशेखर, ते झाले नारी पुरुष। महाकालीची या गुणे, तो रुद्र शंकर स्थान। कपर्दी त्रयलोचन, त्रयीविद्या कामधेनु, ती श्री भाषाक्षरा स्वरा। सरस्वती गौरी नारी, श्यामल पुरुषा करी, जी नावे तया दोघांसी। सांगतो एक राजया, विष्णू कृष्ण ऋषिकेश, वासुदेव जनार्दन, उमा गौरी सती चंडी, सुंदरी सुभगा शिवा। ऐशा ते तीन युवती, झाल्या पुरुष तक्षणी। गुज हे नेनती अज्ञ, ज्ञाते वर्मास जाणती। त्रयी विद्या सरस्वती, लक्ष्मीने विधिशी दिली। रुद्रावर दात्री गौरी, वासुदेवास लक्ष्मी। सरस्वती सवे ब्रह्मा, ब्रह्मांड उद्भवितसे। गौरीसह रुद्रदेव, करी ब्रह्मांड भेदन। त्या ब्रह्मांडी महतत्व पंचभूत समस्त हे। स्थावर जंगम रूपे विश्वाची वृद्धी जाहली। लक्ष्मीसह श्री विष्णूने पोशिले सकला प्रती। गौरीसह महादेव सर्व संहार तो करी। राजा महालक्ष्मी ऐसी सर्व सत्वमयीश्वरी, निराकार ती साकार। नाना नामे धरितसे, म्हणून अनेक नामे। स्तोत्रमालेस गुंफली, एकची नाम घेऊनी, तिचे स्तोत्र नव्हे पुरे। श्री प्राधानिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ, श्री अच्युत विरचित। श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु। वैकृतिक रहस्य ऋषी बोले ओम त्रिगुणा देवी तामसी सात्विकी, ती सर्वा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे। योग निद्रा श्री विष्णूची, महाकाली तमोगुणा मधु कैटभ नाशात। ब्रह्मास्तोत्र जिचे करी, दशवक्रा दशभुजा, दशपादांजन प्रभा, विशालती सुशोभित।
नेत्रमाला दशत्रय दीप्तदशन दाडाती भीमरूपा भयंकर रूप सौभाग्य कांती श्री प्राप्त स्थान तयाची हे खडगबाण गदाशूल चक्रशंख भुशुंडी ही धनुष्य परिग मुंड रक्तस्रावी धरितसे अशी ही वैष्णवी माया महाकाली दुरत्यया आराधिता वश होई पूजकासी चराचर देवतांगातुनी झाली आविर्भूत महाप्रभा त्रिगुणाती लक्ष्मी देवी साक्षात महिषमर्दिनी श्वेतानना नीलभुजा सुश्वेत स्तन मंडला रक्तकटी रक्तपादा नीलजंगा अजयजी सुचित्र घना चित्राजी माल्यांबर विभूषणा चित्रानुलेपना कांती रूप सौभाग्यशालिनी अष्टादशभुजा पूजा ती सहस्रभुजा सती आयुधे साधतो आता उजव्यापासून डावीची अक्षमाला पद्मबाण खडग वज्र चक्र गदा त्रिशूल परशु शंख शक्ती घंटानी पाशतो दंडढाल पानपात्र धनुष्यग्नी कमंडलू अलकृत भुजा यांनी बैसली कमलावरी सर्व देव महिषा महालक्ष्मी अशी नृपा पूजिता सर्व लोकांचा देवांचा स्वामी होतसे गौरीच्या जन्मली देही जी सत्वैक गुणाश्रय साक्षात सरस्वती ती शुंभासुर विनाशिनी अष्टभुजा हाती बाण मुसळशूल चक्रनी शंख घंटा हलधनु धरी राजा महाबला भक्तीने पूजिता ऐसी लाभे सर्वज्ञता जीवा निशुंभ शुंभ असुरा संहारी रण रंगीजी स्वरूपत्रय हे ऐसे राजा तुझ निवेदिले पृथकोपासना आता त्रिमूर्तीची परिस हे दक्षिणेसी महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पुष्टी पूजने महालक्ष्मीची या मागे पूजा ब्रह्मा सरस्वती दक्षिणेसी गौरी रुद्र वामांगी विष्णू लक्ष्मी ती पुढती महालक्ष्मीच्या अष्टादश भुजे प्रती महाकाली वामांगी दक्षिणेसी सरस्वती राजा यांच्या पूजनासी दक्षिणे काल पूजने पूजावा मृत्यू वामांगी अरिष्ट शांती इच्छुनी शुंभनाशिनी जी देवी अष्टभुजेस पूजने तिच्या सवे नऊ शक्ती पूजाव्या भाव ठेवणी दक्षिणेसी रुद्र पूजा वामांगी श्री गणेशतो तंत्रोक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मी पूजन चरित्र स्तोत्र ते मंत्र ज्याचे त्यांनाच गावनी पूजावे त्रयमूर्तीसी एका किंवा अनेक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पाप पुण्य त्यांच्या हाती त्या त्रिलोक महेश्वरी महिषातक देवीसी पूजितो जगत प्रभू म्हणून पूजनायोग्य चंडिका भक्त वत्सला अर्ध्याधिकी अलंकारे गंधपुष्पादी अक्षदा धूपदीप नैवेद्याने पूजा अर्पावी देवीसी दैत्य अभक्ष वाहोनी करती तामसी पूजा सात्विकी नम्र होनी पूजा षोडश अर्पिती कापूर तांबूल भावे चंदन सुमनादिके वामांगी महिषासुरा भग्नमस्तक पूजने दुर्गेच्या हातुनी झोका दैत्य सद्गती पावला दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजने धर्मधारितसे विश्वा देवीचा सिंह तो असे पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे मग मध्यम चरित्र तेव्हा वाचावे हात जोडुनी प्रथम उत्तर अर्धे ऐसा तो पाठ निष्फळ पाठ समाप्त झालिया प्रदक्षिणा नमस्कृती निरालस जगदंबा वंदावी हात जोडुनी सप्तशतीचे हे श्लोक मंत्ररूप महागुणी तिळघृतयुक्त खीर करावे हवनासवे सप्तशती मध्ये स्तोत्र उच्चारे हवना करा नाममंत्रोच्चाराने महालक्ष्मीस पूजने मनेंद्रियास रोधावे वंदावे द्यात देवीसी आपण भुलुनी जीवा व्हावे तद्रूप भक्तीने असा भक्तीने पूजतो रोज जो परमेश्वरी सद्भाग्यपूर्ण भोगोनी सायुज्य त्यास देवीचे दररोज नसे पूजा चंडीची ज्याची या घरी पुण्य त्याचे जळे सारे कोपता परमेश्वरी म्हणून पूजी भूपाळा सर्वलोक महेश्वरी शास्त्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य देईल ओम इति वैकृतिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु मूर्ती रहस्य ऋषी बोले ओम नंदा या नावाची नंदकन्या का
स्तविता पूजिता विश्वभक्ता आधीन होतसे. कनकोत्तम कांती ती सोनेरी वस्त्र सुंदर देवी सुवर्ण ललिता कनकोत्तम भूषणा चतुर्भुजा पाशांकुश पद्मशंखे सुशोभित इंदिरा कमला लक्ष्मी ती श्री रुक्मांबुजासना जी रक्तदंतिका नामे. देवी सांगितले तुला आता स्वरूप वर्णिन ऐक निर्भय कारिजे. रक्तवर्णा रक्त सर्वांगभूषणा रक्तायुधा रक्तनेत्रा रक्तकेशा ती भीषणा रक्ततीक्ष्ण नखा रक्त दशना रक्तदंतिका श्रीची प्रियपती जैसा भक्ता सेवी तशीच ही. पृथ्वी परी विशाल ती सुमेरू युगुलस्तनी लांब रुंद स्थूल मोठे आकारे ते मनोहर ते कर्कश परिदीप्त सर्वानंदपयोनिधी. या स्तनपाने भक्ताच्या पुरती सर्व कामना. खड्ग पान पात्रहल हाती मुसळ धरी प्रख्यात रक्त चामुंडा देवी योगेश्वरी अशी तिने व्यापले सारे हे जग स्थावर जंगम. जो तिला पूजितो भावे व्यापतो चराचरी प्रतिदिनी करी स्तोत्रा रक्षी देवी त्रया प्रती. प्रेमे पाही निज भक्ता पतीसी सती ते जशी शांकभरी नीलवर्णा नीलोत्पल विलोचना गंभीर नाभी त्रिवळी विभूषित कृशोदरी कर्कश शिखर आयसी गोलपुष्ट घनस्तनी बाण पद्मधरी हाती धनुष्य मुठीसी असे पुष्पपल्लव मुलादी फल शाख असे करे क्षुधा तृषा मृत्युभया हरती जे सुधारसे. शांखभरी शताक्षी ती म्हणती परमेश्वरी विख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर विशोका दुष्ट दमनी शमनी दुरितापदा उमा गौरी सती चंडी कालिका तीच पार्वती. शांखभरी स्तोत्र ध्यान जप पूजन वंदन अक्षय फल ते देई अन्नपानामृत त्वरे. भीमादेवी नीलवर्णा दाडा दात चकाकती विशाल लोचन श्रीती गोल स्थूल पयोधरा चंद्रहार खडग शिर डमरू पानपात्र घे एकवीरा काल रात्री कामदा ती प्रशंसित तेज दुर्धर्ष हेसेजी ब्राह्मारी प्रशंसिती. चित्रानुलेपना देवी चित्राभरणभूषिता चित्राभ्रमरपाणी ती महामारी प्रशंसिती. अशा सांगितल्या मूर्ती चंडिकेच्या जनेश्वरा जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनूची. तिचे रहस्य हे गुप्त अभक्ता सांगणे वृथा. आख्यान दिव्य मूर्तीचे अभीष्ट फलदायक साधन करुनी सर्व करा चिंतन देवीचे. सप्तजन्मार्जित घोर ब्रह्महत्यादी पातके सप्तशती पाठमात्रे किल्मिषे सर्व नाशते. देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलिलो जयाचे पूर्ती सर्व मनोवांछित भावना प्रसादे सर्व मान्यत्व. देवी सर्व जगन्मयी म्हणून ती विश्वरूपा नमितो परमेश्वरी मूर्ती रहस्य टीका भावार्थ. देव्यापराध क्षमापण स्तोत्र. अपराध सहस्रो जे होती हातून माझिया मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी. आव्हान न जाणे मी न जाणे विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतापराधी जरी जो अंबिका नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ न शके. मी अपराध शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्र आहोगे जशी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मित भ्रांती न्यूनाधिक तया गुणे जे करी माफ हो देवी प्रसन्न परमेश्वरी. कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रही माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी. गुह्याहुनी अतिगुह्य तू माझा जप ऐक हा मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादे सुरेश्वरी. क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ. श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.